विठ्ठल नाना आणि सर्जा एकत्र शेवटी आलेच. कारण विठ्ठल नाना काल सर्जाला बघायला गेले होते. तुम्हाला माहिती आहे, सर्जा त्यांचा जीवाचा तुकडा आहे. कुणी कितीही काही बी बोलू द्या, पण सर्जा आणि विठ्ठल नाना हे नातं न मिटणार आहे. इकडे माणसांची नाती तुटतील, परंतु एक मुक्या जनावरचं माणसाचं नातं कधीच तुटणार नाही. कारण माहितीच आहे, सगळ्या महाराष्ट्राला माहितीच आहे की सर्जा आणि विठ्ठल नाना नातं काय आहे. नक्कीच काल विठ्ठल नाना यांनी सर्जाची भेट घेतली त्यांच्या गोठ्यावरती जाऊन. आणि एक आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार लवकरच आपला सर्जाच्या गाडीवरती आपले विठ्ठल नाना बसणार आहेत. कारण तुम्हाला माहितीच आहे, अगोदर ज्यांच्याकडे सर्जा होता त्यांचं आणि विठ्ठल नानाचं क्रॉस होतं. परंतु हे पवारसाहेब आपलेच आहेत आणि आपल्या मुलाप्रमाणे सांभाळ करत आहेत आपल्या सर्जाचा. आणि त्याची सर्जाची काल भेट घेतली विठ्ठल नाना यांनी. आणि असं संकेत मिळत आहेत की विठ्ठल नाना लवकरच सर्जाच्या गाडीवरती बसणार. भलेही सर्जा नसू द्या त्यांच्याकडे, परंतु सर्जाच्या गाडीवरती जर विठ्ठल नाना बसले, तो एक क्षण एक खूप आनंदाचा असेल या बैलगाडी शर्यतीमधील लोकांना. कारण तुम्हाला माहिती आहे, कटकारस्थाने केली, सर्जा लांब केला त्यांच्यापासून, परंतु एक देवाची किमयाच, एक सरांचा आशीर्वादच असेल काय म्हणावं. आणि सर्जा आणि विठ्ठल लवकरच या महिन्यातच तुम्हाला दिसतील. कारण संबंध महाराष्ट्राला एक आतुरता लागली, कधी विठ्ठल आणि सर्जाची भेट होईल, कधी ते एकत्र होतील. नक्कीच लवकर हे दोघे जण एकत्र दिसतील आपल्याला मैदानामध्ये. कारण त्यांनी काल भेट घेतलेली आहे सर्जाची. आपल्या सर्जाची हालावं कशी चाललेली आहे हे बघितलेलं आहे मिळालेल्या माहितीनुसार. आपल्या सूत्रांनी माहिती दिलेली होती. पण असो, विठ्ठल नाना आणि सर्जा खूप आनंदाचा क्षण म्हणावा लागेल. मला खूप आनंद वाटतोय, मी खूप एक्साइटमेंट झालोय, कारण ती बातमीच तशी भेटली आपल्याला. असो, सर्जा लवकरच पळणार विठ्ठल नानांच्या हातातून. बघूया